येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. मुख्यमंत्र्यांनी सोलापूरकरांना पुन्हा केलं खुश. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. मी सोलापूरच्या जनतेचे या ठिकाणी हात जोडून नमन करेन की ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पक्षावर ऐतिहासिक असा विश्वास या ठिकाणी दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा भर दुपारी सोलापूरच्या रणरणत्या उन्हात झालेला विजयी मेळावा लक्षणीय ठरला. सोलापूरचा आयटी पार्क मार्गी लावू, उड्डाणपुलासंदर्भात 15 दिवसात केंद्रात बैठक लावू, सोलापूरला नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून नवीन मुंबई एअरपोर्टवर सकाळचा स्लॉट उपलब्ध करून देऊ, बसवेश्वर स्मारक उभे करू, सोलापूरला रेडीमेड गारमेंट हब करू, सोलापूरचे इंजिनिअरिंग कॉलेज या वर्षीपासूनच सुरू करू, तसंच पंढरपुरात सर्वात महत्वाकांक्षी असा कॉरिडॉर उभा करून जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देऊ, अशी एकाहून एक आश्वासनं देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना पुन्हा खुश केलंय. महापालिका, जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीमधील 359 सदस्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याच वर्षी ते महाविद्यालय सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करतो. एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आयटी पार्क हा सोलापूरमध्ये तयार करून आमच्या शिकल्या सवरल्या मुलांच्या हाताला काम या सोलापूरमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंडाल यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. काल सोलापुरात या हंगामातील विक्रमी असं 43.9 तापमान नोंदवल्यानंतर आज नोंदवलं 43.6 तापमान. सोलापूरकर बेजार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील विजयी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं भरभरून कौतुक आणि मानले सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांचे आभार. भाजपच्या सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांचं भरभरून कौतुक करत दोनही आमदार देशमुख यांची नावं घेणं मुद्दाम टाळलं. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दुबई इथं सोलापूरच्या गारमेंट असोसिएशनचं प्रदर्शन घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिलं आश्वासन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बार्शीमध्ये भगवंतांच्या मूर्तीची महापूजा, भगवंत मंदिराच्या विकास आराखड्यातील कामांना लवकर मंजुरी देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सभेला येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी बंद दरवाजा आड केली चर्चा. एकाच स्टेजवर सोलापूर महापालिका नगरसेवक, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य तसंच सभापतींना फेटे बांधून बसवलं. मुख्यमंत्र्यांनी या स्टेजवर सामूहिक फोटो काढून सर्वांना दिल्या शुभेच्छा. आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर केलेल्या 56 कोटी रुपयांच्या अक्कलकोट रोड आणि होडगी रोड MIDCतील रस्त्यांच्या कामांचं निघालं टेंडर.
उन्हाची तमा न बाळगता सोलापूर महापालिकेच्या विविध नगरसेवकांनी सभास्थानी नागरिकांना आणून केली गर्दी. सोलापुरातून पुण्याला सकाळी 6:30 वाजता निघालेली हुतात्मा एक्सप्रेस दुपारी 3 वाजता पोहोचली. प्रवासी झाले हैराण. रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. सोलापुरातील देगाव इथं MSCB उपकेंद्रात मंगळवारी दुपारी लागली आग. पुणेकरांसाठी गुड न्यूज. भारतीय रेल्वे लवकरच अमृत भारत एक्सप्रेसच्या स्वरूपात 2 नवीन गाड्या सुरू करणार. बनारस पुणे आणि अयोध्या मुंबई साठी असणार विशेष गाड्या. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. रिक्षा चालकांना चुकीच्या पद्धतीनं बॅच दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. धार्मिक कारणांवरून मुंबई मीरा रोडवर एका सोसायटीत सुरक्षा रक्षकावर हल्ला. आरोपी जैब अन्सारीचा 2 सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला. ATS कडून तपास सुरू. रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक चवदार तळ्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी विकास कामांना सुरुवात. राज्य शासनाकडून सुमारे 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. नारी शक्ती विधेयकाच्या समर्थनार्थ गोंदियात भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीचं आंदोलन. भाजप आक्रमक. गोदा ते नर्मदा यात्रा छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल. ठिकठिकाणी फुलांची उधळण करत नागरिकांनी केलं स्वागत. यात्रेचं नर्मदेच्या दिशेनं प्रस्थान. पवार कुटुंबियांचं पुण्यात स्नेहभोजन. शरद पवार यांच्याकडून आज दिनांक 28 एप्रिल रोजी पुण्यातील त्यांच्या मोदी बाग येथील निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबासाठी एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन. चर्चांना उधाण. अंमली पदार्थांचे मुख्य सूत्रधार आता जगात कुठेही लपले असले तरी त्यांच्यासाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही. दहशतवादाविरोधात ठाम भूमिका. गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य.